नमस्कार. काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस सुप्रसिद्ध कवी, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस. हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त तिसरे इंद्रायणी साहित्य संमेलन मोशी येथे मी सादर केलेली माय बोली मराठी ही कविता आजच्या भागात आपल्यासाठी. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. प्राचीन, श्रेष्ठ आणि समृद्ध वारसा लाभलेली आपली अभिजात मराठी भाषा संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत एकनाथ यांच्या अभंगवाणीपासून ते आजच्या आधुनिक साहित्यापर्यंत मराठी साहित्य अत्यंत संपन्न आहे. आपल्या मराठी भाषेची महती व्यक्त करण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न. चला तर पाहूयात माझी कविता माय बोली मराठी. नमस्कार सर्व काव्यरसिकांना माझा नमस्कार. माझ्या कवितेचे शीर्षक आहे माय बोली मराठी. प्रथम वंदन माझ्या माय बोली मराठीला, प्रथम वंदन माझ्या माय बोली मराठीला. नमन करते प्रिया ज्ञानदेवी मराठीला, नमन करते प्रिया ज्ञानदेवी मराठीला. वाटे मग मराठीचा अभिमान, वाटे मग मराठीचा अभिमान. रुजवी ती रक्तात आमच्या स्वाभिमान, रुजवी ती रक्तात आमच्या स्वाभिमान. सूर्यकिरणांची लाली आभाळी, सूर्यकिरणांची लाली आभाळी. तव प्रभात समयी गीत रुपाणी, तव प्रभात समयी गीत रुपाणी. घरोघरी ऐकू येतसे जात्यावरची ओवी, घरोघरी ऐकू येतसे जात्यावरची ओवी. साक्षात मुखातून प्रकट होतसे सरस्वती देवी, साक्षात मुखातून प्रकट होतसे सरस्वती देवी. लोकगीतांचा शोभे तिला सुंदर साज, लोकगीतांचा शोभे तिला सुंदर साज. लोककलांचा लाभे तिला देखणा हार, बोली उपबोलीचा तिला रत्नजडी हार, बोली उपबोलीचा तिला रत्नजडी हार. शोभे हा जरी दरकार, शोभे हा जरी दरकार. ग्रंथसंपदा अभंग ओवी, ग्रंथसंपदा अभंग ओवी. संतांच्या अनमोल ठेवी, अक्षय लखलखणारी ही तिची थोरवी, अक्षय लखलखणारी ही तिची थोरवी. अमृतातेही पैजा जिंकणारी, अमृतातेही पैजा जिंकणारी. सुकुमार शारदेचा काठीदास, 65 कळा सप्तसुरांचा पदन्यास, 65 कळा सप्तसुरांचा पदन्यास. 3 वर्षांची आरास, 3 वर्षांची आरास. मराठी माझी गंगा यमुना काशी अणपंढरी, मराठी माझी गंगा यमुना काशी अणपंढरी. ज्ञानगंगा ही वाहते घरोघरी, हृदय कमळे वाहुनी नित्य तिला गौरव, हृदय कमळे वाहुनी नित्य तिला गौरव. धन्यवाद. अभिजात आणि समृद्ध वारसा लाभलेली आपली मराठी भाषा. मराठी ही केवळ बोलण्याची भाषा नसून आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाची, अस्मितेची आणि आपल्या संस्कृतीची ती ओळख आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा ती जिवंत वारसा आहे. या निमंत्रितांच्या कवी संमेलनात सर्व कवी आणि कवयित्रींना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, मानवस्त्र आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे पाहूयात. जयश्री फुलं आजचा हा भाग आपणास कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन कवितांसाठी आपल्या वाहिनीला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन कवितेसह. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.